मी पुण्याचा आयुक्त असताना सुरेश कलमाडी एकदा भेटायला पालिकेत आले होते. सोबत सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा लवाजमा होता. प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. हे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत असे त्यांनी जाहीरपणे निक्षून सांगितले. पण खरी गोष्ट घडली ती बैठकीनंतर. कलमाडींनी झगडेंना खासगीत बोलण्यासाठी बाजूच्या कक्षात अँटी चेंबरमध्ये नेलं. झगडेंना वाटलं काहीतरी खासगी काम असेल, पण तिथे कलमाडी जे बोलले ते अनपेक्षित होतं. ते म्हणाले, मी आलो म्हणजे नगरसेवकांनी बाहेर जे सांगितलं ते सगळं केलंच पाहिजे असं नाही. तुम्हाला शक्य आणि नियमात असेल तेच करा. त्यांनी चुकीचं काही सांगितलं असेल तर अजिबात करू नका. शहराच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी माझा तुम्हाला पाठिंबा असेल. केंद्रात काही मदत लागली तर मला फोन करा. सत्तेच्या कोलाहला पलीकडे उभा असलेला, प्रशासकीय स्वायत्ततेचा मान राखणारा आणि शहराच्या हिताला प्राधान्य देणारा हा नेता म्हणजे सुरेश कलमाडी. ही आठवण सांगितली पुण्याचे आयुक्त म्हणून काम केलेल्या महेश झगडे यांनी. या व्हिडिओमध्ये आपण सुरेश कलमाडी कोण होते, त्यांचं कलमाडी हाऊस ही कशी पुण्याची ओळख होती, सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी असं का म्हटलं जायचं, मराठी माणूस शरद पवार पंतप्रधान बनावेत म्हणून कलमाडींनी कसा प्लॅन आखला होता हे आपण समजून घेणार आहोत. पण एका निर्दोष सिद्ध ठरलेल्या आरोपाने कलमाडींना राजकारणातून कसं बाजूला टाकलं हेही जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. तुम्ही पाहताय TOD मराठी. माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे 3 वेळा खासदार राहिलेल्या सुरेश कलमाडी यांचं 6 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. ते 82 वर्षाचे होते. कलमाडी यांच्या जाण्याने पुण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी सतत खटाटोप करणारी राजकारणी हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. कोण होते सुरेश कलमाडी? 1 मे 1944 रोजी तामिळनाडूच्या चेन्नईत जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांची पुणे ही कर्मभूमी होती. शिक्षण पुण्यातील सेंट विन्सेंट हायस्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. पण त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती 1960 मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA मध्ये प्रवेश घेतल्यावर. 1964 ते 1972 या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. एक शिस्तप्रिय सैनिक ते एक मुरब्बी राजकारणी हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. 70च्या दशकात संजय गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे कलमाडी काँग्रेसमध्ये आले आणि बघता बघता पुणे काँग्रेसचे सर्वेसर्वा बनले. पुण्याचा सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी ही टॅगलाईन त्यांनी अनेक वर्ष मिरवली. एक काळ असा होता की कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजेच कलमाडी हे अतूट समीकरण होतं. कर्वे रोडवरील त्यांचं कलमाडी हाऊस हे खऱ्या अर्थाने पुण्याचं सत्ता केंद्र होतं. तिथल्या झुलत्या खुर्चीत बसून ते शहराची आणि राजकारणाची सूत्र हलवायचे. पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांनी पुण्याला एक वेगळी सांस्कृतिक ओळख दिली. हेमा मालिनीपासून ते जगजित सिंग पर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी पुण्याच्या मंचावर आणलं. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करून शहराला जागतिक नकाशावर नेलं. कलमाडी यांची मैत्री आणि राजकीय निष्ठाही चर्चेचा विषय ठरली. शरद पवार आणि त्यांची मैत्री जगजाहीर होती. 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी कलमाडींनी दिल्लीत मोठी फिल्डिंग लावली होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदारांसाठी लॅविश डिनर आयोजित करून त्यांनी पवारांसाठी लॉबिंग केलं होतं, ज्यांची दिल्ली दरबारी जोरावर चर्चा झाली. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 1996 ते 2011 या काळात त्यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं अध्यक्षपदही भूषवलं. 2010 हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारं ठरलं. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. या स्पर्धांदरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप देखील झाले. त्यांना 9 महिने तुरुंगवासही भोगावा लागला. या प्रकरणामुळे त्यांची राजकीय कारकीर्द उतरणीला लागली आणि ते राजकारणापासून दूर गेले. 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी कलमाडींना टार्गेट केलं होतं, पण अनेक वर्षांच्या तपासानंतर 2025 मध्ये ईडीने पुराव्याअभावी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला, जो न्यायालयाने स्वीकारला. म्हणजे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही कलमाडींना मिळाली. यासोबतच पुण्याचं राजकारणही बदललं. एक माजी सैनिक, पुण्यावर एकहाती वर्चस्व गाजवणारा राजकारणी, क्रीडा प्रशासक आणि सिद्ध न झालेला भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेला नेता सुरेश कलमाडी यांचं व्यक्तिमत्व असं बहुआयामी होतं.
काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलतील, पण पुण्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील सुरेश कलमाडी हे पर्व कधीही विसरता येणार नाही. कलमाडींच्या या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.